मेकअप करायला बिलकुल येत नाही का? मेकअपचे कुठले प्रोडक्ट्स कधी वापरायचे हे तुम्हाला समजत नाही का? तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी किशोरी आणि आपलं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी दर आठवड्याला फॅशन, लाईफस्टाईल, मेकअप अशा वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओ घेऊन येत असते. जर तुम्हाला या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबायला विसरू नका आणि जी बेल आयकॉन आहे ती प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल. तर चला व्हिडिओ सुरू करूया. बघा काय होत असतं, बऱ्याच अशा महिला असतात, मुली असतात की त्यांना मेकअप करायला बिलकुल येत नाही किंवा मेकअपचे कुठले प्रोडक्ट्स कधी लावायचे, कुठल्या प्रकारचं फाउंडेशन घ्यायचं हे काहीही माहिती नसतं. मग अशा वेळी काय होतं, प्रत्येक वेळी त्या मेकअप आर्टिस्ट बुक नाही करू शकत किंवा पार्लरमध्ये जाऊन मेकअप नाही करू शकत. त्यामध्ये जर फाउंडेशन वापरून मेकअप करायचा म्हटलं तर फाउंडेशनचा शेड कोणता घ्यायचा, कोणत्या प्रकारचं फाउंडेशन घ्यायचं, फाउंडेशन कसं लावायचं हे त्यांना काहीच माहिती नसतं. व्हिडिओच्या मला खूप रिक्वेस्ट आलेली आहे की ताई फाउंडेशनचा वापर न करता झटपट मेकअप कसा करायचा हे आम्हाला सांग. तुमच्याच रिक्वेस्टवरून मी हा व्हिडिओ घेऊन आलेला आहे. या व्हिडिओमध्ये कुठल्याही प्रकारच्या फाउंडेशनचा वापर न करता अगदी 10 मिनिटांमध्ये मेकअप कसा करायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मेकअपला जेव्हा तुम्ही सुरुवात करता तेव्हा नेहमी लक्षात ठेवायचं की मेकअपला सुरुवात करण्याआधी स्किन केअर करायला अजिबात विसरायचं नाही. तर मेकअपला सुरुवात करण्याआधी चेहरा छान अशा फेस वॉशने स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर छान असं मॉइश्चरायझर चेहऱ्यावरती अप्लाय करायचं. आता मॉइश्चरायझरसाठी मी हे तर निव्याचं मॉइश्चरायझर यूज करणार आहे. जर तुमची स्किन ड्राय असेल तर ड्राय स्किनसाठी हे मॉइश्चरायझर खूप छान आहे आणि जर तुमची स्किन खूप जास्त ऑइली असेल तर ऑइली स्किनसाठी निव्याचंच व्हाईट पॅकेजिंगमध्ये जे मॉइश्चरायझर येतं ते तुम्ही यूज करू शकता. छान मी माझ्या चेहऱ्यावरती सगळीकडे मॉइश्चरायझर अप्लाय करून घेणार आहे. नेहमी लक्षात ठेवा, मेकअप करण्याच्या आधी चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावायला अजिबात विसरायचं नाही. कारण मॉइश्चरायझरमुळे काय होतं, आपला जो चेहरा आहे तो छान हायड्रेटेड होतो आणि त्यामुळे आपण जो मेकअप करणार आहे तो एकदम सॉफ्ट दिसतो आणि आपला जो मेकअप आहे तो फ्लॉलेस दिसण्यासाठी सुद्धा खूप जास्त मदत होते. जर तुम्ही मॉइश्चरायझरचा वापर न करता जर मेकअप करायला लागला तर तुमचा जो मेकअप आहे तो खूप जास्त पांढरा दिसणार किंवा मेकअप एकदम फुटल्यासारखा दिसणार. तुम्ही फाउंडेशन वापरा किंवा वापरू नका, पण कधीही तुम्ही जेव्हा मेकअप करता तेव्हा मेकअप करण्याच्या सगळ्यात आधी चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावायला अजिबात विसरायचं नाही. आता मॉइश्चरायझर नंतरची पुढची जी स्टेप आहे ती आहे सनस्क्रीन. आता जर तुम्ही बाहेर जाणार असाल तर चेहऱ्याला सनस्क्रीन लावायला अजिबात विसरायचं नाही. आता मी व्हिडिओसाठी मेकअप करते त्यामुळे मी सनस्क्रीन स्किप करणार आहे, पण जर तुम्ही मेकअप करून बाहेर जाणार असाल तर मॉइश्चरायझर नंतर चेहऱ्याला सनस्क्रीन वापरायला अजिबात विसरायचं नाही. आपलं स्किन केअर करून झालेलं आहे. आता हा जो मेकअप आहे तो करण्यासाठी आपण कुठल्याही प्रकारचं फाउंडेशन वापरणार नाही, तर फाउंडेशनऐवजी छान असं आपण सीसी क्रीम यूज करणार आहोत आणि ती लॅक्मीची सीसी क्रीम आहे. मला बऱ्याच कमेंट्स येतात की ताई सीसी क्रीम आणि बीबी क्रीम यापैकी कोणती क्रीम यूज करायची. आता जर तुमची स्किन खूप जास्त ड्राय असेल तर ड्राय स्किनसाठी तुम्ही बीबी क्रीम यूज करा, मग ती कुठल्याही ब्रँडची यूज करा. कारण काय होतं, बीबी क्रीम जेव्हा आपण चेहऱ्याला लावतो तेव्हा आपला चेहरा छान हायड्रेटिंग दिसतो. जर तुमची स्किन खूप जास्त ऑइली असेल तर ऑइली स्किनसाठी तुम्ही सीसी क्रीम यूज करा. आता सीसी क्रीममुळे काय होतं, तर तुमच्या चेहऱ्यावरती एक मॅट फिनिश येण्यासाठी खूप जास्त मदत होते आणि चेहरा तुमचा जास्त ऑइली दिसत नाही. त्यामुळे तुमच्या स्किन टाईपनुसार तुम्ही बीबी क्रीम यूज करा किंवा सीसी क्रीम यूज करा. आता मी ही सीसी क्रीम यूज करणार आहे. खूप थोड्या क्वांटिटीमध्ये आपल्याला सीसी क्रीम लागणार आहे, फक्त एवढ्या क्वांटिटीमध्ये आपल्याला सीसी क्रीम लागणार आहे. ही जी सीसी क्रीम आहे ती डॉट्स करत सगळ्या चेहऱ्यावरती छान अप्लाय करून घ्यायची आहे. ही सीसी क्रीम मी डोळ्याच्या वरती सुद्धा थोडीशी लावून घेणार आहे आणि डोळ्याच्या खाली सुद्धा लावून घ्यायची, जेणेकरून आपले जर डार्क सर्कल असतील किंवा डोळ्याच्या वरती थोडंसं काळपटपणा असेल तो हाईड होण्यासाठी मदत होते. कधी तुम्ही अशा प्रकारची सीसी क्रीम लावता किंवा बीबी क्रीम लावता तेव्हा त्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या ब्युटी ब्लेंडरची अजिबात गरज नसते. तुम्ही हाताच्या सहाय्याने छान या क्रीम ब्लेंड करू शकता, कारण या ज्या क्रीम्स असतात त्या इझिली ब्लेंडेबल असतात. लगेच हाताने या छान क्रीम ब्लेंड होतात, त्यामुळे हाताच्या सहाय्याने ही क्रीम मी छान ब्लेंड करून घेणार आहे. डोळ्याच्या खाली आणि वरती सुद्धा ही क्रीम छान ब्लेंड करून घ्यायची, जेणेकरून आपल्या डोळ्याखाली जर डार्क सर्कल असतील तर ते हाईड होण्यासाठी खूप मदत होते.
तुम्ही बघताय सीसी क्रीम किती चांगल्या प्रकारे ब्लेंड झाली आहे, यासाठी कुठल्याही प्रकारच्या ब्युटी ब्लेंडरची गरज नसते। पण जेव्हा आपण फाउंडेशन वापरून मेकअप करतो तेव्हा ते फाउंडेशन जे आहे ते ब्लेंड करण्यासाठी ब्युटी ब्लेंडर लागतं आणि फाउंडेशन ब्लेंड करण्यासाठी खूप जास्त वेळ जातो। जर तुम्हाला वेळ वाचवायचा असेल, झटपट मेकअप करायचा असेल तर ही ट्रिक तुम्ही नक्कीच यूज करू शकता। बघताय मी फक्त सीसी क्रीम लावलेली आहे तरी सुद्धा माझा बेस किती फ्लॉलेस दिसत आहे, किती छान माझा चेहरा एकदम इव्हन टोन दिसत आहे। आता यानंतर जेव्हा आपण सीसी क्रीम लावतो किंवा बीबी क्रीम लावतो, अशा प्रकारच्या जेव्हा आपण क्रीम लावतो तेव्हा चेहरा जो असतो थोडासा चिपचिपा जाणवतो। त्यामुळे यावरती तुम्ही कुठल्याही प्रकारचे पावडर वापरू शकता, कुठल्याही प्रकारची पावडर यूज करू शकता। मग तुम्ही हिमालयाची पावडर यूज करा, पॉन्ड्सची पावडर यूज करा, जर तुमच्याकडे कॉम्पॅक्ट पावडर असेल तर कॉम्पॅक्ट पावडर यूज करा, लूज पावडर असेल तर लूज पावडर यूज करा। आता माझ्याकडे मेबलिन फिटमीचं कॉम्पॅक्ट पावडर आहे, ते मी छान माझ्या चेहऱ्यावरती अप्लाय करून घेणार आहे। हे जे कॉम्पॅक्ट पावडर आहे ते मेबलिनचं कॉम्पॅक्ट पावडर आहे आणि याचा जो शेड आहे तो आहे 220 म्हणजे 220 याचा शेड आहे। जर तुमचा रंग माझ्यासारखा सावळा असेल तर सावळ्या रंगासाठी ही कॉम्पॅक्ट पावडर खूप छान आहे, एकदम छान। तुमच्याकडे स्पंज असेल तर स्पंजच्या सहाय्याने तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर लावा, जर तुमच्याकडे ब्रश असेल तर ब्रशच्या सहाय्याने सुद्धा तुम्ही कॉम्पॅक्ट पावडर लावू शकता। आता मी छान कॉम्पॅक्ट पावडर लावून घेतलेली आहे। यानंतरची पुढची जी स्टेप आहे ती आहे ब्लश। आता ब्लशसाठी मी इथे PACचं हे ब्लश पॅलेट यूज करणार आहे। तुम्ही बघताय हे जे ब्लश आहे ते एकदम पीच टोनमध्ये आहे। नेहमी लक्षात ठेवा, जर तुमचा रंग सावळा असेल किंवा गव्हाळ असेल तर अशा वेळी ब्लश यूज करताना जो पीच कलरमध्ये ब्लश असतो तो यूज करा। जर तुमची स्किन गोरी असेल, थोडीशी फेअर असेल तर अशा वेळी ब्लश यूज करताना पिंक कलरमध्ये जे ब्लशेस येतात ते यूज करा। अशा प्रकारे जर तुम्ही ब्लशचं सिलेक्शन केलं तर तुमचा चेहरा एकदम सुंदर दिसेल आणि तुम्ही जो मेकअप केलेला आहे तो सुद्धा एकदम नॅचरल दिसेल। आता माझा रंग सावळा आहे तर सावळ्या रंगासाठी हा जो PACचा पीच कलरमध्ये ब्लश आहे तो मी यूज करणार आहे। आता नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा पण कधी तुम्ही ब्लश यूज करता तेव्हा ब्लश यूज करताना हे जे आपले चिकबोन्स आहेत त्या चिकबोन्स पासून अशा प्रकारे ब्लश आपल्याला अप्लाय करायचा आहे। मी तुम्हाला ब्लश अप्लाय करून दाखवते। छान ब्रश घ्यायचा आणि या ब्रशने अशा प्रकारे हा ब्लश ब्लेंड करायचा। नेहमी लक्षात ठेवायचं, ब्लश कधीही अशा प्रकारे गालावरती अप्लाय करायचा नाही, तर अशा प्रकारे वरच्या बाजूला ब्लश अप्लाय करायचा आहे। या बाजूला सुद्धा मी छान ब्लश अप्लाय करून घेणार आहे। छान ब्लश अप्लाय करून घेतलेला आहे। पण आय मेकअप करणार आहे। आय मेकअपची सगळ्यात जी पहिली स्टेप असते ती असते आयब्रो फिलिंग। आयब्रोज फिल करण्यासाठी मी ते PACचं हे आयब्रो फिलिंग पॅलेट यूज करणार आहे। आता तुम्ही माझ्या सगळ्याच व्हिडिओमध्ये जवळजवळ बघत असाल की मी हेच आयब्रो पॅलेट यूज करते, खूप सुंदर आहे आणि विशेष म्हणजे या आयब्रो पॅलेटमध्ये 4 शेड्स आहेत। 4 शेड्स आहेत। नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा पण कधी तुम्ही आयब्रो पेन्सिल यूज करता किंवा आयब्रो पावडर यूज करता तेव्हा चांगल्याच ब्रँडची आयब्रो पेन्सिल किंवा आयब्रो पावडर यूज करा। कारण काय होतं, नेहमी आयब्रो पेन्सिल यूज करत असतो आणि जर ती चांगल्या ब्रँडची नसेल तर त्यामुळे काय होतं, आपले जे आयब्रोज असतात त्या गळायला लागतात आणि आपल्या आयब्रोचा जो ब्रॉडनेस आहे तो सुद्धा कमी होतो आणि एकदम आपल्या आयब्रोज ह्या थिन व्हायला लागतात। त्यामुळे कधीही जेव्हा तुम्ही आयब्रो पावडर यूज करता किंवा आयब्रो पेन्सिल यूज करता तेव्हा चांगल्याच ब्रँडची आयब्रो पावडर आणि आयब्रो पेन्सिल यूज करा। यामुळे तुमच्या ज्या आयब्रोज आहेत तर त्या पातळ होणार नाहीत किंवा त्याची जी ब्रॉडनेस आहे तो कमी होणार नाही। आता ही PACची आयब्रो फिलिंग पॅलेट आहे, खूप सुंदर आहे, डार्क ब्राऊन कलर आहे। याने मी माझ्या आयब्रो छान सेट करून घेणार आहे।
हा जो ब्रश आहे तो स्पूली ब्रश आहे। जर तुम्ही आयब्रो फिलिंग पॅलेट घेणार असाल तर त्यामध्ये अशा प्रकारचा ब्रश येतो, ज्याच्या एका बाजूला आयब्रो फिल करण्यासाठी ब्रश देतात आणि दुसऱ्या बाजूला अशा प्रकारे स्पूली ब्रश देतात। आता हा जो स्पूली ब्रश तुम्ही बघताय तो कशासाठी असतो, तर जेव्हा आपण आयब्रोज फिल करतो तेव्हा आयब्रो चांगल्या प्रकारे सगळीकडे लागण्यासाठी अशा प्रकारचा स्पूली ब्रश यूज करायचा असतो। आता मी छान माझे आयब्रोज फिल केलेले आहेत आणि छान अशा प्रकारे स्पूली ब्रश मी फिरवून घेत आहे, जेणेकरून आपले जे आयब्रोज आहेत ते एकदम नॅचरल दिसतील, पॅच अजिबात दिसणार नाहीत। आता छान आपण आय मेकअप करणार आहोत, आय शॅडो लावणार आहोत। आता जर तुम्हाला मेकअप अजिबातच जमत नसेल किंवा आय मेकअप तर बिलकुलच जमत नसेल, तेव्हा नेहमी लक्षात ठेवायचं एक छोटंसं आय शॅडो पॅलेट घेऊन ठेवायचं। अशा प्रकारचं आय शॅडो पॅलेट घ्यायचं की त्यामध्ये जे शेड्स आहेत ते एकदम न्यूट्रल असतील, एकदम नॅचरल असतील। आता हे जे तुम्ही आय शॅडो पॅलेट बघताय ते नायकाचं आय शॅडो पॅलेट आहे। यामधले शेड तुम्ही बघताय सगळे न्यूट्रल शेड्स आहेत, असे शेड की जे सगळ्या साड्यांवरती, सगळ्या ड्रेसवरती जातील। त्यामुळे जर तुम्ही मेकअपमध्ये बिगनर्स असाल किंवा कुठला आय शॅडो पॅलेट घ्यायचं हे जर तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही अशा प्रकारे जे न्यूट्रल कलर्स असतात ते कलर्स आय शॅडो पॅलेटमध्ये घ्या। तुम्ही नायकाचंच आय शॅडो पॅलेट घेतलं पाहिजे असं अजिबात नाही, कुठल्याही ब्रँडचं तुम्ही आय शॅडो पॅलेट घेऊ शकता। आता तुम्ही बघताय किती हे आय शॅडो मी यूज केलेला आहे। तर यामधला जो डार्क ब्राऊन कलर आहे तो तुम्ही बघताय पूर्णपणे संपलेला आहे। आपण कधी तुम्ही आय मेकअप करता तेव्हा तुम्हाला मी सिंपल आय मेकअप दाखवते, जो की तुम्ही कुठल्याही साडीवरती, कुठल्याही ड्रेसवरती करू शकता। काय करायचं सगळ्यात आधी जो डार्क ब्राऊन कलर असतो किंवा ब्राऊन कलर असतो तो घ्यायचा। आता यामधला जो ब्राऊन कलर आहे तो मी बोटांच्या सहाय्याने अशा प्रकारे घेणार आहे। सिंपल काय करायचं, हा जो ब्राऊन कलर आहे तो अशा प्रकारे आईज वरती लावून घ्यायचा। तुम्हाला बिलकुल आय मेकअप जमत नसेल तर ही ट्रिक तुम्ही नक्की यूज करा। मी सुद्धा ही ट्रिक खूप वर्ष यूज केलेली आहे आणि एकदम आपण आय मेकअप केलाय असा लुक आपल्याला येतो। तुम्ही बघितलं मी फक्त बोटाच्या सहाय्याने जो ब्राऊन कलर आहे तो माझ्या आयबॉलवरती अशा प्रकारे लावून घेतलेला आहे। आता यानंतर काय करायचं तर अशा प्रकारचं ग्लिटर आय शॅडो पॅलेट घ्यायचं। आता हे जे पॅलेट आहे ते मेलॅनियोचं पॅलेट आहे। यामधले जे शेड तुम्ही बघताय ते सगळे ग्लिटरी शेड्स आहेत। तर अशा प्रकारचं आय शॅडो असतं की त्यामध्ये चकमक असते, थोडीशी चमक असते, अशा आय शॅडोला आपण ग्लिटर आय शॅडो म्हणतो। आता तुम्ही बघताय हे जे आय शॅडो पॅलेट आहे त्यामध्ये सगळे ग्लिटर्स आहेत आणि खूप वेगवेगळ्या शेड्समध्ये ग्लिटर्स आहेत। अशा प्रकारे फक्त तुम्ही गोल्डन कलरमध्ये, सिल्वर कलरमध्ये जरी ग्लिटर घेतलं तरी सुद्धा इनफ आहे। तो गोल्डन कलर आहे तो थोडासा मी घेणार आहे आणि हा जो कलर आहे तो आपल्या डोळ्याचा जो इनर कॉर्नर आहे म्हणजे मिडल पासून ते इनर कॉर्नर पर्यंत अशा प्रकारे लावून घ्यायचा आहे। तुम्ही बघताय किती सिंपल पद्धतीने आपला आय मेकअप तयार झालेला आहे। या बाजूला सुद्धा मी मिडल पासून म्हणजे हा जो इनर पॉइंट आहे त्या ठिकाणी हे ग्लिटर अप्लाय करून घेणार आहे। अगदी 2 मिनिटांमध्ये हा आय मेकअप तुम्ही क्रिएट करू शकता। आता व्हिडिओसाठी थोडंसं समजून सांगत मला व्हिडिओ बनवावे लागतात त्यामुळे थोडासा वेळ लागतो, पण जर तुम्ही ॲक्च्युअलमध्ये मेकअप करायला जाल हार्डली 1 मिनिटामध्ये तुमचा आय मेकअप तयार होणार आहे। आता मी येथे आय एम बोल्डचं काजळ यूज करणार आहे। खूप सुंदर काजळ आहे, लॉंग लास्टिंग आहे, शिवाय खूप वेळ टिकतं आणि एकदम बोल्ड असा आय लुक क्रिएट करण्यासाठी हे काजळ खूप मदत करतं। आता हे काजळ आता हेच सेम काजळ मी ॲज अ आयलाइनर म्हणून यूज करणार आहे। थोडासा बोल्ड आय लुक मला क्रिएट करायचा आहे त्यामुळे हे काजळ मी ॲज अ आयलाइनर म्हणून लावते। आता आपण डोळ्याच्या वरती जो ब्राऊन कलर लावला तोच ब्राऊन कलर थोडासा घ्यायचा आहे आणि काजळ जे लावलं त्याच्या खालच्या बाजूला अशा प्रकारे छान स्प्रेड करून घ्यायचं आहे।
जेणेकरून आपले जे डोळे आहेत ते एकदम मोठे दिसण्यासाठी, एकदम उठून दिसण्यासाठी मदत होते। त्यामुळे जो तुम्ही आय शॅडो यूज केलेला आहे, मग तो ब्राऊन असू दे, डार्क ब्राऊन असू दे, तोच आय शॅडो थोडासा घ्यायचा आणि काजळाच्या थोड्याशा खालच्या बाजूला अशा प्रकारे स्प्रेड करायचा, जेणेकरून तुमचा जो आय लुक आहे तो खूप सुंदर दिसतो। आता यानंतरची पुढची स्टेप आहे ती आहे मस्कारा। सगळ्यात आधी छान मी माझ्या लॅशेस कर्ल करून घेणार आहे। मेबलिनचा हायपर कर्ल मस्कारा यूज करणार आहे। खूप सुंदर मस्कारा आहे, मग पापणे एकदम जाड दिसण्यासाठी आणि मोठे दिसण्यासाठी मदत होते। छान आपला आय मेकअप करून झालेला आहे, तर छान लिपस्टिक लावून घेणार आहे। तर लिपस्टिकसाठी मी येथे शुगरची ही लिपस्टिक यूज करणार आहे। याचा जो शेड आहे तो आहे 16 बेअर फ्लेअर। आता माझी जी साडी आहे त्या साडीला एक्झॅक्टली मॅच असा हा लिपस्टिकचा शेड आहे। शुगरच्या सगळ्याच लिपस्टिक खूप बेस्ट आहेत, खूप सुंदर आहेत, त्यामुळे तुम्हाला जर लॉंग लास्टिंग लिपस्टिक हवी असेल तर शुगरच्या लिपस्टिकमध्ये तुम्ही नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता। आता मी छान लिपस्टिक लावून घेतलेली आहे आणि सगळ्यात लास्टची जी स्टेप आहे ती आहे हायलायटर। हायलायटर लावायला अजिबात विसरायचं नाही, कारण काय होतं जेव्हा आपण हायलायटर लावतो तेव्हा आपला जो चेहरा आहे तो छान ग्लोईंग दिसण्यासाठी मदत होते। मोस्टली जेव्हा तुम्ही रात्रीच्या फंक्शनसाठी जाता आणि हायलायटर लावता तेव्हा तुमचा चेहरा छान ग्लोईंग दिसतो आणि तुम्ही जे फोटो काढतात ते सुद्धा खूप सुंदर येतात। त्यामुळे हायलायटर लावायला अजिबात विसरायचं नाही। हायलायटर शिवाय आपला मेकअप अजिबात पूर्ण होऊ शकत नाही। आता हे जे हायलायटर तुम्ही बघताय ते आहे मास्टर क्रोमचा हायलायटर, गोल्डन टोनमध्ये हायलायटर आहे। जर तुमचा रंग सावळा असेल तर सावळ्या रंगासाठी गोल्डन टोनमध्ये हायलायटर मिळतं, ते घ्या। जर तुमचा रंग गोरा असेल तर व्हाईट टोनमध्ये हायलायटर मिळतं, ते घ्या। आता हे हायलायटर तुम्ही बघताय तर गोल्डन टोनमध्ये हे हायलायटर आहे। आता हे हायलायटर अशा प्रकारे फॅन ब्रशवरती घ्यायचं। हायलायटर कुठे कुठे लावायचं असतं तर आपले जे चिक बोन्स असतात या ठिकाणी आपण हायलायटर लावायचं आहे। त्यानंतर नोजवरती हायलायटर लावायचं आहे। प्रश्न जमत नसेल तर तुम्ही नोजवरती हाताच्या सहाय्याने अशा प्रकारे हायलायटर लावू शकता। या ठिकाणी छान हायलायटर लावायचे। जे आयब्रो बोन असतात त्या ठिकाणी थोडंसं हायलायटर लावायचे। मेकअप फिक्सिंग स्प्रे वापरायला अजिबात विसरायचं नाही, नाहीतर काय होतं आपण जो मेकअप केलेला आहे तो जास्त वेळ टिकत नाही आणि लगेच आपला मेकअप हा फुटायला लागतो। त्यामुळे मेकअप केल्यानंतर मेकअप फिक्सिंग स्प्रे वापरायला अजिबात विसरायचं नाही। हा जो मेकअप फिक्सिंग स्प्रे आहे तो स्विस ब्युटीचा आहे, एकदम स्वस्तात मस्त एकदम छान असा हा स्प्रे आहे। इन्स्टंटली माझा चेहरा एकदम ग्लोईंग दिसत आहे, एकदम माझा मेकअप फ्लॉलेस झालेला आहे। अगदी घरच्या घरी 10 ते 15 मिनिटांमध्ये हा मेकअप लुक तुम्ही क्रिएट करू शकता। कुठल्याही पार्लरमध्ये जायची गरज नाही, कुठलीही मेकअप आर्टिस्ट बुक करायची गरज नाही, कारण काय होतं प्रत्येक वेळी आपण पार्लरमध्ये नाही जाऊ शकत किंवा मेकअप आर्टिस्ट करून मेकअप नाही करू शकत, कारण बऱ्याच वेळा छोटे मोठे कार्यक्रम होत असतात, सणवार असतात किंवा लग्न असतं आणि अचानकच आपल्याला कुठेतरी जायचं असतं। अशा वेळी आपला गोंधळ होण्यापेक्षा अशा प्रकारे तुम्ही छान स्टेप बाय स्टेप मेकअप करू शकता आणि तुमचा लुक हा अधिक आकर्षक बनवू शकता।